नमस्कार, आपण पाहतात बी के अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले सेकंड इयर वायरमनचे थिअरीचे लेसन चालू आहेत आणि यामध्ये आपले 3 फेज इंडक्शन मोटरचे लेसन व्हिडिओ चालू आहेत. आणि मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं होतं की 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार कोणते कोणते असतात. पण त्याच्यामध्ये आपण मुख्य 2 प्रकार पाहिले होते. स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणजे रोटरवरून पडणारे हे प्रकार आहेत. स्क्विरल केज इंडक्शन मोटर आणि त्याचप्रमाणे स्लिप रिंग इंडक्शन मोटर किंवा ओवन रोटर, हे 2 प्रकार आपण पाहिलेले आहेत. आणि त्याचे उपयोगसुद्धा पाहिले होते की सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर जे आहे ही आपली जसे पिठाची गिरणी आहे, त्यानंतर पेडेस्टल ग्राइंडर जे असते किंवा पेडेस्टल ड्रिल मशीन स्टँडवरती बसवलेली असते, वर्कशॉपमध्ये असते, किंवा वॉटर पंप आहे, बोरच्या मोटर आहेत, याच्यामध्ये सिंगल स्क्विरल केज इंडक्शन मोटर असते. तर असे आपण इंडक्शन मोटरचे उपयोग आपण पाहिलेले आहेत. आणि आजचा आपला लेसन असणार आहे किंवा 3 फेज मोटर चालू करणे, स्टार्टिंग ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर, हे आपला आजचा लेसन असणार आहे. 3 फेज मोटर चालू करणे, तर 3 फेज मोटर आपल्याला डायरेक्ट 3 फेज सप्लाय देऊन मोटर चालू करता येत नाहीत. जसं इथं बघितलं ही 3 फेज मोटर आपण दाखवली. हे स्टेटर आहे, याचा हे शाफ्ट रोटरचा बाहेर आलेला आहे, फाउंडेशन इथं दाखवले. याला जर आपण डायरेक्ट सप्लाय जर दिला तर काय होतं की मोटर ही सुरुवातीला लोड करंटच्या 5 ते 10 पट जास्त करंट घेते. कोणतेही मोटर असेल त्या मोटरवरती आपण काय, इंडक्शन मोटर असेल तर त्याचा उपयोग आपण कसा केला आहे, पिठाची गिरणी असेल तर त्याच्यावरती असा बेल्ट बसवतात आणि ते दुसरं जे बेल्टचं आहे, बेल्टचं आपण पिठाच्या जात्यावरती बसवलेलं असतं. मोटर चालू केलं असतं, हे बेल्ट फिरतो आणि दुसरी मशीन म्हणजे आपलं जातं फिरणार. असा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग केला असतो मोटरचा. जसं पंप असेल, वॉटर पंप, तर येतं शाफ्टवरती आपण पंप बसवलेला असतो. त्याचा एक पाईप आपण आपला विहिरीमध्ये असतो किंवा आणि वरती दुसरा पाईप आपण बाहेर पाईपलाईन केलेली असते, असं असतं. तर मोटर चालू केली असता म्हणजे हा लोड आहे. तर मोटर चालू केला असता काय होतं की मोटर ही पंप असेल तर पंपला फिरवणार, बेल्टला फिरवणार आणि दुसरं मशीन चालू होईल, असा त्याचा उपयोग असतो. तर हे जे मोटर आहे हिला आपण डायरेक्ट 3 फेज सप्लाय दिला असता काय होतं की ते लोडच्या, जसं लोड करंट आहे, पण जे काय उपकरण इथं जोडलेले आहे त्याला चालवण्यासाठी मोटर सप्लाय करून करंट घेते, जास्त करंट, त्याला लोड करंट म्हणतात. हा ठराविक असतो लोड करंट. परंतु सुरुवातीला याचा स्टार्टिंग करंट किती घेते मोटर ही आपली, स्टार्टिंग करंट ही लोड करंटच्या 5 ते 10 पट जास्त करंट घेते. एवढा करंट मोटर घेते स्टार्टिंग करंट. आणि हा करंट अति उच्च करंट असल्यामुळं काय होतं की हा जर डायरेक्ट सप्लाय दिला तर म्हणतोय आपण तसं तर देतच नाही. तर ते आपण माहिती बघणार आहेत आपण आता कशा प्रकारे मोटर स्टार्ट करायची. तर हा जर आपण असं केलं तर काय होणार की मोटरच्या वाइंडिंगमध्ये, स्टेटरच्या वाइंडिंगमध्ये करंट जाऊन जास्त करंट, मोटर गरम होईल, उष्णता निर्माण होते आणि वाइंडिंग जळून जाईल. हे फॉल्ट होऊ शकतो. म्हणून आपण डायरेक्ट करंट देत नाहीत. तर त्यासाठी आपण काय करतो, स्टार्टर वापरतो. काय करतो, स्टार्टर. वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर आपण जे आहेत त्याची माहिती आपण यानंतर घेणारच आहोत. तर असा पहिला आपण सप्लाय कसा असतो, 3 फेज सप्लाय जो आहे हा हे स्टार्टरला दिलेला असतो. सप्लाय स्टार्टरला दिला असतो, स्टार्टरकडून सप्लाय मोटरमध्ये जातो. मग हे स्टार्टर काय करतंय की स्टार्टरमुळं काय केलं जातो की हा जो स्टार्टिंग करंट आहे जे सुरुवातीचा मोटर घेते तो कमी केला जातो. मग सुरक्षितपणे मोटर मग चालू होते. आणि एकदा मोटरला वेग आल्यानंतर की मोटर मग फुल लोड करंट घेते आपोआपच एकदा वेगात आल्यानंतर. परंतु सुरुवातीला मात्र मोटर ही स्टार्टिंग करंट जास्त घेते. आणि करंट हा ओमच्या नियमानुसार करंट हा आपल्याला माहिती आहे की व्होल्टेजच्या समप्रमाणामध्ये, आणि व्होल्टेज आपण कमी करून मग करंट कमी केला जातो. तर त्यावरून मग स्टार्टरचे प्रकार पडतात. त्या स्टार्टरच्या प्रकारांची माहिती आपण पाहणार आहोत. पण या ठिकाणी होतंय काय की ज्यावेळेस आपण 3 फेज सप्लाय स्टेटर वाइंडिंगला देतो तर ते स्टेटर वाइंडिंग जे आहे फुल व्होल्टेज त्याच्यामध्ये असेल तर तेच त्या
फुल व्होल्टेजमुळं जे चुंबकीय क्षेत्र फिरते, चुंबकीय क्षेत्र निर्माण होते, तर ते चुंबकीय क्षेत्र रोटर वाइंडिंग करून कट होतं. आपला रोटर हा शॉर्ट सर्किटेड आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय अशी परिस्थिती निर्माण होते की शॉर्ट सर्किटेड ट्रान्सफॉर्मर सारखी परिस्थिती निर्माण होते. जसं ट्रान्सफॉर्मर आहे, जर या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, आणि सेकंडरीला जर आपण लोड जर जोडला तर ते लोडला खेचण्यासाठी जास्तीचा करंट हे प्रायमरी वाइंडिंग सप्लायकडून खेचते, म्हणजे प्रायमरीचा करंटही वाढतो. अशी परिस्थिती या ठिकाणी होते की रोटर आपला जो आहे 3 फेज इंडक्शन मोटरचा हा शॉर्ट सर्किटेड आहे, आणि शॉर्ट सर्किटेड रोटर असल्यामुळं याच्या स्टेटर वाइंडिंग काय करते, सप्लायकडून जास्त करंट घेते, तो स्टार्टिंग करंट त्याला म्हणतात, तो जास्त घेते. अशी परिस्थिती निर्माण होते, आणि म्हणून आपल्याला हे स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी स्टार्टर वापरावा लागतो. आणि त्या स्टार्टरच्या साहाय्याने आपण काय करतो की स्टार्टिंग करंट कमी करतो. त्याचप्रमाणे काय होतं की मोटर कधी कधी ओव्हरलोड होते. स्टार्टरमुळं काय काय होतं, मोटर जर ओव्हरलोड झाली, म्हणजे लोड जो जोडलेला आहे तो काही कारणास्तव ओव्हरलोड झाली, तर काय होतं त्यावेळेसही मोटरला सप्लाय करून जास्त करंट घेते. म्हणजे मोटर आता सुरक्षित वेगाने आपली चालू झालेली आहे, परंतु त्यानंतरही जर ओव्हरलोड झाली तर काय स्टार्टरमध्ये ओव्हरलोड कॉइल्स असतात, आणि त्या ठिकाणी मग ओव्हरलोड झाल्यानंतर जास्तीचा करंट त्या ओव्हरलोड कॉइलमधून जाऊन त्या ठिकाणी थर्मल ट्रिपची व्यवस्था असते, आणि मग मोटर स्टार्टर हा बंद पडतो. म्हणजे ओव्हरलोडपासूनही स्टार्टर काय करतो, संरक्षण करतो. त्याचप्रमाणे काय करतं की लो व्होल्टेज, जर व्होल्टेज कमी झालं, समजा सप्लायचं, मोटर आपली चालू असताना सप्लायचं व्होल्टेज अचानक कमी झालं, लो व्होल्टेज किंवा त्याला काय म्हणायचं, अंडर व्होल्टेज सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे सप्लाय व्होल्टेज जे आपल्याला इथं दिलेलं असतं हे 415 व्होल्ट 3 फेज हे सप्लाय असतं हे, तर या व्होल्टेजपेक्षा जर कमी व्होल्टेज झालं, तर कमी लो व्होल्टेज झालं, तर त्यामुळं काय होतं की स्टार्टर आपला चालूच होत नाही, स्टार्टर बंद पडतो. म्हणजे ह्या लो व्होल्टेज आणि ओव्हरलोडमुळं याच्यामुळं हे स्टार्टर काय करतं, मोटरचं संरक्षण करतं. असे स्टार्टरचे फायदे आहेत, आणि म्हणून आपल्याला काय करावं लागतं, स्टार्टर जोडावं लागतं 3 फेज इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी. मग त्या स्टार्टरचे कोणते प्रकार आहेत याच्याबद्दल माहिती आता आपण पाहूया. 3 फेजवर चालणाऱ्या ज्या मोटर आहेत त्या स्क्विरेल केज इंडक्शन मोटर, त्याचप्रमाणे स्लिप रिंग इंडक्शन मोटर किंवा वाऊंड रोटर मोटर या मोटर असतात. मग या मोटरचे लोडनुसार वेगवेगळी पॉवर रेटिंगच्या त्या बनवलेल्या असतात. म्हणजे HP कॅपॅसिटी, हॉर्स पॉवर त्याची वेगवेगळी असते. तसे सिंगल फेज मोटर असतात, त्या कमी HP असल्यामुळं त्यालासुद्धा आपण स्टार्टरची आवश्यकता नसते. त्याचप्रमाणे 5 HP पर्यंतच्या ज्या मोटरी असतात त्या मोटरीसुद्धा आपण डायरेक्ट सप्लायला जोडू शकतो. परंतु मागाशीच चर्चा केल्या असल्यामुळं ओव्हरलोड, अंडर व्होल्टेज, ओव्हर व्होल्टेज याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला स्टार्टर वापरतो आपण. आणि याच्यामध्ये मग स्टार्टरचे प्रकार कोणते आहेत त्याच्याबद्दल आपण आता माहिती पाहणार आहोत. मग स्टार्टरचे प्रकार बघा काय आहे की 1 नंबर आहे DOL स्टार्टर. DOL स्टार्टर म्हणजे याला डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणतात. DOL स्टार्टरला आपण काय म्हणतो, डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर हे 5 HP पर्यंतच्या मोटरसाठी वापरतो आपण. DOL स्टार्टर हे 5 HP पर्यंतच्या मोटर चालू करण्यासाठी वापरतात. कारण 5 HP पर्यंतच्या ज्या मोटर्स आहेत याचा स्टार्टिंग करंट एवढा जास्त नसतो, म्हणून त्यासाठी हे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर असतं. तर यात नंतरचा तास जो असणार आहे आपला, याच्यानंतरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये आपण मग या स्टार्टरची डिटेलमध्ये त्याची रचना, कार्यपद्धत, कनेक्शन, उपयोग याच्याबद्दल माहिती डिटेलमध्ये आपण यानंतर येणारे जे पुढचे आपले जे व्हिडिओ असणार आहेत, लेसनचे व्हिडिओ, त्यामध्ये आपण हे स्टार्टरची माहिती आपण पाहणारच आहोत. आज फक्त आपण स्टार्टरचे प्रकार आणि थोडक्यात त्याचा उपयोग कसा असणार आहे याच्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे दुसरं असणार आहे स्टार डेल्टा स्टार्टर.
स्टार डेल्टा स्टार्टर. स्टार डेल्टा स्टार्टर आपण पाहिलेलं आहे तुम्ही की कुठे कुठे वापरतो. याच्यामध्ये पण प्रकार आहेत, ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक, स्टार डेल्टा स्टार्टर म्हणतो आपण. पण पिठाच्या गिरणीमध्ये तुम्ही गेलेले असाल, त्यात जुने जे पॅनल बोर्ड तुम्ही पाहिलेलं असेल, तर ते गिरणी चालू करताना तर कसं करत होता की हँडल एक स्टार्टमध्ये टाकतो मॅन्युअली ऑपरेटेड आणि पुन्हा रनमध्ये टाकतो. ते असं डेल्टा स्टार्टर त्या ठिकाणी वापरलेलं असतं. आणि साधारणपणे पिठाच्या गिरणीमध्ये आपण पाहतो 5 HP काही मोटर्स असतात किंवा 7.5 HP असतात, असं असणार आहे. कोणतीही 3 फेज मोटर असेल ती सुरुवातीचा जी स्टार्टिंग करंट ती जास्त घेते, कारण मोटरचा वेगही त्यावेळेस कमी असतो. आणि नंतर मोटरला वेग आल्यानंतर 75 ते 80% वेग आल्यानंतर मोटर ज्यावेळेस फुल लोड घेत असते नंतर, तर त्यावेळेस काय होतं की मोटर ही फुल लोड करंट घेते. रेटेड व्होल्टेज तिचा 415 व्होल्टनी त्यावेळेस तिला दिल्यानंतर आपण ती करंट त्या ठिकाणी फुल लोड करंट घेते. तर ही कोणती 3 फेज मोटरची अशी कार्यपद्धती असते. मग स्टार डेल्टा स्टार्टरचे सायन काय केलेलं असतं की स्टार्टिंग करंट कमी करण्यासाठी सुरुवातीला मोटर ही स्टारमध्ये जोडली जाते आणि त्यानंतर तिचं व्होल्टेज कमी मिळतं मोटरला. स्टेटरच्या वाइंडिंगला व्होल्टेज कमी मिळतो, स्टार्टिंग करंट कमी केला जातो आणि नंतर मोटरला वेग आल्यानंतर ती डेल्टामध्ये टाकली जाते आणि त्यानंतर मग ती फुल व्होल्टेज तिला मिळून ती जाते. अशा प्रकारे स्टार डेल्टा स्टार्टर आहे. मग स्टार डेल्टा स्टार्टर हे कसं आहे की 5 ते 20 HP मोटर चालू करण्यासाठी आपण वापरतो. स्टार डेल्टा स्टार्टर आपण 5 ते 20 HP पर्यंतच्या मोटर चालू करण्यासाठी वापरतो. हे त्यानंतर दुसरं आपलं तिसरं स्टार्टर असणार आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर. ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आपण मागच्या वर्षामध्ये पहिल्या वर्षाच्या याच्यामध्ये आपण ऑटो ट्रान्सफॉर्मरविषयी माहिती पाहिलेली आहे. आणि त्याचे जे प्रॅक्टिकल आपण करत असताना आपल्याला काय करावं लागतं की ऑटो ट्रान्सफॉर्मर आपण सुरुवातीला जोडतो. त्याच्यामध्ये एकच वाइंडिंग असते, त्याला नॉब असतो आणि व्होल्टेज आपल्याला ते कमी करता येतं आणि वाढवता येतं ऑटो ट्रान्सफॉर्मर सहाय्याने. याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. तर या नावावरूनच आपल्याला समजते की अशा प्रकारच्या ऑटो ट्रान्सफॉर्मरचं प्रिन्सिपल ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टरमध्ये वापरलेलं असतं. कारण स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये आपल्याला काय होतं की फक्त याचं लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेजचं सूत्र आपल्याला माहिती आहे. स्टार डेल्टा स्टार्टरचं काय आहे, VL = √3 गुणले VPH. म्हणजे VPH बरोबर काय आहे, VL/√3. हे फेज व्होल्टेजचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, मोटर स्टारमध्ये जोडल्यानंतर √3 पटीने व्होल्टेज कमी होतं आणि त्यामुळं स्टार्टिंग करंट किती होतो, 1/3 स्टार्टिंग करंट कमी होतो. याच्यामध्ये 1/3 स्टार्टिंग करंट कमी होतो. स्टार्टिंग करंट आणखी कमी करण्यासाठी जे ह्या ज्या ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर जे वापरलं असतं 20 HP पेक्षा जास्त मोटरच्या साठी वापरलं असतं. 20 HP पेक्षा जास्त HP मोटर चालू करण्यासाठी. वीस HP पेक्षा जास्त हॉर्स पॉवरच्या मोटर आपल्याला चालू करायचा असेल तर आपल्याला स्टार डेल्टा स्टार्टर वापरता येत नाही. लिमिटेशन्स आहेत त्याला. म्हणून ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने आपल्याला काय होतं की व्होल्टेज कमी करता येतं, स्टार्टिंग करंट कमी करता येतो. म्हणून ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर वापरतो. तर असे हे मुख्य 3 स्टार्टर आहेत. त्याचप्रमाणे अजून एक आपलं जे स्टार्टर असणार आहे ते आहे चौथं जे आहे, कारण आपण याच्या अगोदर 3 फेज मोटरचे जे प्रकार मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की वोन रोटर किंवा स्लिप रिंग इंडक्शन मोटर, आणि त्याच्यासाठी एक स्टार्टर असतं, त्याला म्हणतात रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. हे फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी आपण वापरतो. स्लिप रिंग इंडक्शन मोटर किंवा वोन रोटर मोटर. रोटर रेजिस्टन्स स्टार्टर
ही जी आहे फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटर चालू करण्यासाठी आपण वापरतो. तर या अशा प्रकारचे हे 4 स्टार्टर असणार आहेत आणि या 4 स्टार्टरची माहिती आपल्याला हे सेकंड इयर वायरमनच्या अभ्यासक्रमामध्ये आहे आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मोटरची माहिती डिटेलमध्ये पाहणार आहोत. मोटरची त्याचं कनेक्शन कसं असणार आहे आणि त्यानंतर त्याचं कार्यपद्धती कशी आहे याच्याबद्दल माहिती आपण येणाऱ्या लेसनमध्ये आपण पाहणारच आहोत. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण पाहिलं की AC मोटर चालू करण्यासाठी आपल्याला स्टार्टरची आवश्यकता असते. कारण स्टार्टर हे उपकरण असं आहे की ती मोटरला सुरक्षित ठेवतं. ओव्हरलोडपासून त्यात ओव्हरलोड कॉईल असते आणि रिले असतात, कॉन्टॅक्ट असतात आणि त्याचप्रमाणे काय होतं की अंडर व्होल्टेज असे जे प्रॉब्लेम ज्या वेळेस होतात आणि मोटरचा सुरुवातीचा जो हाय करंट आहे तो कमी करण्यासाठी आणि मोटरला सुरक्षितपणे चालू करण्यासाठी आपल्याला स्टार्टरची आवश्यकता असते. आणि हे स्टार्टरचे जे प्रकार आहेत याच्याबद्दल थोडक्यामध्ये माहिती आणि कशा प्रकारे त्याचा उपयोग असणार आहे ही माहिती आपण पाहिलेली आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.